नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण बघणार आहोत की घरी ज्या वेळेस आपला धनलक्ष्मी कुंचम येतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे. तर ज्या दिवशी तुम्हाला पार्सलवाल्याचा फोन येईल किंवा कुंचम तुमच्या दारामध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला एका वाटीमध्ये खडे मीठ घ्यायचं आहे आणि खडे मीठ आणि कुंचम ही दोन्ही तुम्हाला घरामध्ये दोन्ही एकत्र घेऊन तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे, म्हणजे उंबरा ओलांडायचा आहे. खडे मीठ आणि कुंचम ही दोन्ही घेऊन तुम्हाला घरात आल्यानंतर तुम्हाला देवघराच्या समोर त्याची विधिवत पूजा करायची आहे. अभिषेक करू वाटलं करा किंवा नाही केलात तरी चालेल, पण दर पौर्णिमेला तुम्ही नक्की त्याचा अभिषेक करायचा आहे. म्हणजे दह्या दुधाने छान ग्लास स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या आतले जे तांदूळ आहेत ते तांदूळ तुम्हाला काढून दर महिन्याला काढून त्याची खीर बनवायची आहे. आणि जर आता कसं आपण ज्यावेळेस धनलक्ष्मी कुंचमची सेवा करतो, म्हणजे एक आपली लक्ष्मी आहे ती, आपण लक्ष्मीला विधिवत पूजा करतो, तर आपण ती शक्यतो बंद करून नाही ठेवू शकत. तर देवाऱ्यामध्ये जर असेल तर खूपच चांगलं आहे, कारण रोज आपण तिला बघत असतो, ती आपल्याला बघत असते आणि आपल्याला रोज एक फूल आणि अगरबत्ती ओवाळायचं आहे. तुम्ही ज्यावेळेस देवपूजा करताना सगळे देव खाली घेत असता, त्याचप्रमाणे आपल्याला जो कुंचम आहे तो सुद्धा खाली घ्यायचा आहे, एका साईडला ठेवायचं आहे. आपलं वस्त्र बदलायचं आहे देवाऱ्याचं आणि परत तुम्हाला कुंचम त्याच जागेवर ठेवायचं आहे आणि कुंचम लक्ष्मीच्या पुढं ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला कुंचमची सेवा करायची आहे. आणि जर तुम्हाला देवाऱ्यामध्ये ठेवायचा नसेल तर तुम्ही त्यातील जे तांदूळ आहेत ते काढून खीर बनवा किंवा मग पक्ष्याला टाकू शकता, पण खीर बनवलेली चांगलं, कारण आपण त्याची पूजा केलेली असते. आणि त्याच्यानंतर त्यातलं जे साहित्य आहे ते सगळं तुम्हाला एका लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ते सगळं तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. तर ते कधी ठेवायचं आहे, जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी ते पूर्ण कुंचमची सेवा केली, पूजा केली आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याला फुलानं पाणी शिंपडायचं आहे आणि हळदी कुंकू व्हायचं आहे, शिऱ्याचा किंवा खिरीचा नैवेद्य करायचा आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे, आरती करायचं आहे. म्हणजे त्याची काय करायचं आहे, आपल्याला उत्तर पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तो सगळं साहित्य काढून आपल्याला ठेवायचं आहे. उत्तर पूजा काही अवघड नाही, अगरबत्ती ओवाळून आपलं नैवेद्य दाखवायचं आणि ठेवायचं आहे. तर बघा, ज्या दिवशी मी सगळ्या कुंचमची सेवा केल्यानंतर आपल्या घरी कोल्हापूरच्या लक्ष्मी माता आपल्या घरी म्हणजे त्या दिवशी लक्ष्मी मातेचं आगमन झालेलं आहे. आणि ही फ्रेम मला आपल्या एका सबस्क्राईबने, म्हणजे आपल्या एका फॅमिली मेंबरने दिलेली आहे. तर खूप छान फ्रेम आहे आणि हा फ्रेम आपल्या घरात असायला पाहिजे. आणि ज्यांच्याकडं लक्ष्मी कुबेर कुंचम पोहोचेल त्याने व्हॉट्सअपला मेसेज करा, मी वेगळी सेवा तुम्हाला सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ.